CETचं जे मार्गदर्शन असेल ते आम्ही करणार आहे. याच्यामध्ये मी स्वतः प्रोफेसर अक्षय उघडे तुम्हाला या एंट्रन्समध्ये ज्या क्युरीज असतील किंवा जे मी टॉपिक घेणार आहे की ती कमी वेळामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवता येतील याची तयारी आपण करणार आहे. म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं की पार्ट 2चे जे सेक्शन्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, त्यापैकी आजच्या लेक्चरला आपण पॉलिमर या टॉपिकबद्दल डिस्कस करतोय. पॉलिमर हा तसा एकदम सिम्पल टॉपिक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फार असं काही करावं लागतं असं नाही आहे. बट हा जो पॉलिमर टॉपिक आहे तो पॉलिमर टॉपिक तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त मार्क्स देतो ॲज कम्पेअर टू द अदर टॉपिक्स. ओके, लेट्स स्टार्ट पॉलिमर्स. इन केस ऑफ पॉलिमर्स तर पहिल्यांदा आपल्याला काय माहीत असायला पाहिजे की पॉली अँड मर्स याचं मिनिंग काय आहे. तर पॉली जे असणार आहेत ते पॉली म्हणजे तुमचे मेनी असणार आहेत आणि मर्स हा जो पार्ट आपण घेतोय याला आपण काय म्हणतो तर पार्ट्स. वेन मेनी पार्ट्स आर कंबाइंड टुगेदर दीज आर कॉल्ड ॲज द पॉलिमर्स. म्हणजे एक छोटा युनिट आहे, दिस इज अ स्मॉल युनिट विच इज कॉल्ड ॲज द मोनोमर. वी ऑलरेडी डिस्कस्ड. ओके, हा एक मोनोमर आहे तुमच्याकडे, हा एक मोनोमर आहे. कंटिन्युअसली असे मोनोमर्स तुम्हाला जॉईन होत चालले दे बिकम्स अ पॉलिमर्स. ओके, आता आपण जास्त वेळ याच्यावरती घालवणार आहे कारण आपण CET चे जे क्वेश्चन्स आहेत ते मॅक्झिमम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यापैकी पहिला जो आपण घेतोय पॉलिमर्स मधला क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. आता याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्समध्ये तुमच्याकडे कोणतं कोणतं क्लासिफिकेशन असतं. तर पहिला दिला बघा तुम्हाला नॅचरल पॉलिमर, फर्स्ट वन ए नॅचरल पॉलिमर. आता नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल्स तुम्ही घ्या की तुम्हाला CETमध्ये काय विचारलं जात असतं की काही एक्झाम्पल्स दिले जात असतात आणि त्या एक्झाम्पल्समध्ये जो नॅचरल पॉलिमर्स आहेत तो फाइंड आउट करायला विचारला जात असतो. त्याच्यापैकी कुठला कुठला दिला बघा तुम्हाला, सेल्युलोज, ज्यूट, लायनन, असे काही एक्झाम्पल्स आहेत. तर तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं जाईल, एक दिला जाईल की विच इज द नॅचरल पॉलिमर आणि त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतील. तर तुम्हाला एक्झाम्पल्स माहीत असायला पाहिजेत. सेल्युलोज, ज्यूट, लायनन, दिस ऑल आर द नॅचरल पॉलिमर्स. अगेन वी आर ॲडिंग दिस वन इज द सिल्क अँड द वूल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अजून एक ॲड करू शकता. सिल्क हा सुद्धा नॅचरल पॉलिमर आहे आणि वूल हा सुद्धा नॅचरल पॉलिमर आहे. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड, आपण जास्त डिस्कस करणार नाही, जे आपल्याला पाहिजे आहे जेवढं इसेन्शियल आहे तेवढंच आपण घेतोय शॉर्टमध्ये. सेकंड बी जो असणार आहे नॅचरल पॉलिमर नंतरचं क्लासिफिकेशन ते असणार आहे तुमचं सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता सेमी सिंथेटिक याचा विचार केला तुम्ही तर हा जो पॉलिमर आहे नॅचरल ॲज वेल ॲज सिंथेटिक दोन्हीपासून बनलेला आहे, त्याला आपण सेमी सिंथेटिक म्हणतोय. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये रेयॉन, क्युप्रा अमोनियम सॉल्ट. बघा याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, रेयॉन, क्युप्रा अमोनियम सॉल्ट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द सेमी सिंथेटिक पॉलिमर. थर्ड कुठला असणार आहे तुमचा, तर थर्ड आहे तुमचा सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर म्हणजे कोणता असणार आहे रे, तर सिंथेटिक हा तुमचा आर्टिफिशियल पॉलिमर आहे, मीन्स मॅनमेड पॉलिमर आहे, मॅनमेड. तर मॅनमेड्समध्ये असणारे एक्झाम्पल्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द नायलॉन, टेरिलिन, पॉलिथिन. नायलॉन, टेरिलिन अँड पॉलिथिन. These are the examples of the synthetic polymers. बघा एक क्वेश्चन आपण इथं कंप्लीट केलाय. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. सोर्समध्ये 3 नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक. नॅचरलमध्ये सेल्युलोज, ज्यूट, लायनन, सिल्क, वूल. सेमी सिंथेटिकमध्ये रेयॉन, क्युप्रा अमोनियम सॉल्ट. These are the example. And the synthetic, in case of the synthetic, that is the nylon, terylene and the polythene are the examples of the first part, that is the based on the source. Now the second classification part, that is the based on the structure. बघा सेकंड कुठला येणार आहे तुमचा, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर बेस्ड कुठले कुठले असतात आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, आपण सिम्पली घेऊया. बघा त्याच्यामध्ये एक असणार आहे तुमचा फर्स्ट वन. तर फर्स्ट जो असेल तुमचा दॅट इज अ लिनियर पॉलिमर. ए लिनियर पॉलिमर. तर लिनियर पॉलिमरसाठी जे काही एक्झाम्पल्स असतात ते तुम्हाला कन्सिडर्स करायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला बघा एक्झाम्पल्स, वी आर टेकिंग द एक्झाम्पल्स दॅट इज द पॉलिथिन अँड द PVC. पॉलिथिन अँड PVC, these two examples are related with the linear polymer.
ओके. सेकंड वन ब्रँच्ड पॉलिमर. See here carefully, branched polymer. इन केस ऑफ द ब्रँच्ड पॉलिमर, आता ब्रँच ज्या असतात त्या कुठल्या कुठल्या असतात तुमच्या, पॉलीप्रॉपिलिन. ओके, दीज आर द ब्रँच्ड पॉलिमर्स. पॉलीप्रॉपिलिन. तर पॉलीप्रॉपिलिनचं एक्झाम्पल तुम्ही स्टडी केलेलं आहे की ज्या ब्रँचला CH3 दॅट इज द मिथाइल ग्रुप जॉईन केलेला असतो तो तुमचा पॉलीप्रॉपिलिन असणार आहे. थर्ड असणार आहे नेटवर्क और क्रॉस लिंक्ड पॉलिमर. सी नेटवर्क और क्रॉस लिंक्ड पॉलिमर. शॉर्टली आपण घ्यायला लागलो कारण आपल्याला CETचे क्वेश्चन्स पण डिस्कस करायचे आहेत. तर नेटवर्कमध्ये बघा कुठला कुठला येत आहे, बॅकेलाइट, मेलामाइन, बॅकेलाइट. ओके, मेलामाइन, बॅकेलाइट और द व्हल्कनायझेशन ऑफ रबर. मीन्स रबरचे एक्झाम्पल्स असणार आहेत. व्हल्कनायझेशन ऑफ रबर, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द बेस्ड ऑन स्ट्रक्चर. चेक हियर, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. एक्झाम्पल्समध्ये कुठला कुठला दिलाय बघा, लिनियर पॉलिफरमध्ये पॉलिथिन, PVC. ब्रँच्ड पॉलिमरमध्ये दिलाय तुम्हाला पॉलीप्रॉपिलिन. थर्डमध्ये दिलाय नेटवर्क और क्रॉस लिंक्ड पॉलिमर, दीज आर द मेलामाइन, बॅकेलाइट और द व्हल्कनायझेशन ऑफ रबर. दीज आर द एक्झाम्पल्स रिलेटेड विथ द स्ट्रक्चर्स. ओके, नाउ द थर्ड पॉइंट, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेस. सगळे व्यवस्थित ऐका. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जे CETचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला नंतर सॉल्व्ह करायचे आहेत की मेन पॉईंट्स आपण कन्सिडर करतोय पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर की हार्डली या टॉपिकसाठी तुम्हाला 1 hour सफिशियंट आहे. हार्डली म्हणजे तुम्ही CETच्या एक्झामला जात असाल तर तुम्हाला इझिली मार्क्स मिळवून देणारा टॉपिक म्हणजे हा असणार आहे. नेक्स्ट कुठला दिला बघा, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेस. तर पॉलिमरायझेशन प्रोसेस कुठल्या कुठल्या असतात ते आपण पाहूया पहिल्यांदा की पॉलिमरायझेशन प्रोसेस कुठल्या कुठल्या असतात. फर्स्ट वन इज द ॲडिशन पॉलिमर. याचं एक एक्झाम्पल आहे बघा की पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये तुमच्यासमोर जो पॉलिमर आता आपण नोट केलेला आहे तो आहे तुमचा ॲडिशन पॉलिमर. की ॲडिशन पॉलिमर कुठले कुठले असतात, तर याचं एक्झाम्पल आहे तुमच्याकडं ऑर्लॉन, टेफ्लॉन, पॉलिथिन एक्सेट्रा. बघा कुठलं कुठलं दिलं ॲडिशन पॉलिमरमध्ये, ऑर्लॉन, टेफ्लॉन, ओके, ऑर्लॉन, टेफ्लॉन, पॉलिथिन. दीज आर द एक्झाम्पल्स रिलेटेड विथ पॉलिमरायझेशन प्रोसेस. तर ऑर्लॉनमध्ये कोणता बॉन्ड असतो, तर सायनाइड ग्रुप असतो, हे तुम्हाला माहिती आहे. टेफ्लॉनमध्ये CF2 असतो. पॉलिथिन ऑलरेडी बघितलं आपण, CH2 डबल बॉन्ड, CH2 जो असेल तुमचा इथिन असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो कन्वर्ट करायचा आहे, दॅट इज द ॲडिशन पॉलिमर. सेकंड वन दॅट इज द कंडेन्सेशन पॉलिमर. बघा आता बेस्ड ऑन स्ट्रक्चरमध्ये कंडेन्सेशन पॉलिमर, कंडेन्सेशन पॉलिमर. तुम्ही याचे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघणार आहे. कारण का, तुम्हाला ज्या CETचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आपण ज्या नोट्स राईट करायला लागलो त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा की तुम्हाला जेणेकरून ते सॉल्व्ह करता येते. तर बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये कुठले कुठले आहेत बघा तुम्हाला, कंडेन्सेशन पॉलिमर, दीज आर द नायलॉन्स, पॉलिस्टर, पॉलियुरेथिन्स. एक्झाम्पल्स बघा, नायलॉन्स, पॉलिस्टर, पॉलियुरेथिन. These are the examples of the based on the process. बघा आपण काय काय केलं, पहिला घेतला आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. ओके, सेकंड कुठला घेतला तुम्ही, स्ट्रक्चर, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. आणि थर्ड कुठला घेताय, पॉलिमरायझेशन प्रोसेस. प्रोसेसमध्ये दोन पार्ट आहेत, ॲडिशन आणि कंडेन्सेशन, आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण लिहित चाललेलो आहे. द फर्स्ट ॲडिशन इज द ऑर्लॉन, टेफ्लॉन, पॉलिथिन. सेकंडमध्ये कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये नायलॉन, पॉलिस्टर आणि पॉलियुरेथिन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस क्लासिफिकेशन. नाउ लास्ट पार्ट ऑफ द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द मोलेक्युलर फोर्सेस. आता बघा आपण काय करणार आहे, लास्ट पार्ट आपला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द मोलेक्युलर फोर्सेस. म्हणजे हा आपला फोर्थ पार्ट असेल, हा क्लासिफिकेशनचा थर्ड पार्ट होता आपला. आता मोलेक्युलर फोर्सेसमध्ये कुठलं कुठलं आहे, तर पहिला आहे तुमचा इलॅस्टोमर. इलॅस्टोमर्समध्ये आता आपण बेसिकली काय बघतो बघा, इलॅस्टोमरमध्ये कोणता रबर असतो तुमच्याकडं, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द इलॅस्टोमर्स. कोणतं असतं एक्झाम्पल, तर तुम्हाला माहिती आहे बघा त्याचं एक्झाम्पल असतं निओप्रीन.
आणि हा जो निओप्रीन असेल तो निओप्रीन तुम्ही कशापासून तयार करता, क्लोरोप्रीनपासून तयार करत असता असं तुम्हाला इथं सांगताय. निओप्रीन जर पाहिला तर कसा असणार आहे तुमचा CH2C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 या फॉर्मॅटमध्ये असेल, याला Cl जॉईन केलेला असेल. चेक करा की हा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स आपण काय करतोय, कन्सिडर करतोय बघा. CH2C Cl जॉईन केलेला आहे त्याला, विच इज बिकम फ्रॉम द क्लोरोप्रीन. CH and the CH2 these are the examples of the neoprene. तुम्हाला CET मध्ये क्वेश्चन काय विचारला जातो की व्हल्कनायझेशन ऑफ रबर कोणत्या रबरमध्ये पॉसिबल आहे, कोणत्या सबस्टन्समध्ये. दिस इज द एक्झाम्पल निओप्रीन. ओके, चेक द स्ट्रक्चर. नेक्स्ट वन इज द फायबर्स. इलास्टोमर नंतरचा आपला जो सेकंड पार्ट आहे तो कुठला आहे बघा तुमचा, फायबर्स आहे. फायबर्स आणि फायबर्स इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्टेट बोर्ड ॲज वेल एज फॉर द CET. फायबर्समध्ये काय असतं तर फायबर्समध्ये तुम्ही नेहमी जो वापरलेला सबस्टन्स आहे तुमचा कुठला रे, कॅप्रोलॅक्टम. आता हा जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट ऑफ टाइम सगळ्या स्टुडंटला आवडतो कारण सगळ्यात सोपा आहे. कॅप्रोलॅक्टम काय प्रिपेअर करतो रे तो, तर तो प्रिपेअर करतो तुमचा नायलॉन 6. म्हणजे तुमच्याकडं मोलेक्युलर फोर्सेसवरती एक इलास्टोमर मिळाला, एक फायबर मिळाला, इलास्टोमर्समध्ये निओप्रीन मिळाला. निओप्रीनचं स्ट्रक्चर या पद्धतीनं सांगता येईल. फायबर्समध्ये ज्यावेळी तुम्ही येणार आहे, फायबर्समध्ये स्टार्टिंग मटेरियल तुमचा कॅप्रोलॅक्टम असणार आहे आणि कॅप्रोलॅक्टम पासून तयार होणारा सबस्टन्स असणार आहे नायलॉन 6. मी एवढं का सांगतोय तुम्हाला, आपल्याला थेअरी इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला काय हवं आहे फक्त की जे बेसिकली क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. 1 आवर्समध्ये आपल्याला टॉपिक कंप्लीट करायचा आहे, जास्त टाइम लावायचा नाही आहे आपल्याला. ठीक आहे. निओप्रीन, मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की निओप्रीन कशापासून प्रिपेअर करतोय रे आपण, क्लोरोप्रीन पासून. क्लोरोप्रीनचं जे एक्झाम्पल असेल, क्लोरोप्रीन पासून तुम्ही व्हल्कनायझेशन ऑफ रबर करणार आहे अँड वी आर मेकिंग द निओप्रीन्स. ओके, नेक्स्ट वन दॅट इज द थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्ड पॉइंट ऑफ द मोलिक्युलर फोर्सेस, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. एनीवन गिव्ह मी द एक्झाम्पल्स ऑफ द थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. तर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये PVC, पॉलिथिन आणि पॉलिस्टायरीन बघा कुठले कुठले दिले तुम्हाला, PVC, पॉलिथिन, कॅरीबॅग्स ज्या आपल्या असतात त्या, अँड द पॉलिस्टायरीन. ही जी एक्झाम्पल्स आहेत तुमची PVC, पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, तर ते तुमचे थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारले जातील, पॉलिथिन इज द एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट पॉलिमर. कोणता पॉलिमर आहे तुमचा, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिकमध्ये आपण काय करत असतो बघा, ऑन हिटिंग दे बिकम सॉफ्ट अँड कूलिंग बिकम हार्ड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द PVC. व्हॉट इज द नेम ऑफ द PVC, polyvinyl chloride. These are the examples of the thermoplastic polymer. And last one is the thermosetting polymer. Last कुठला आहे बघा तुमचा, thermosetting polymer. These polymers cannot be remolded or the recycled. म्हणजे आपल्याला हा रिमोल्ड करता येत नाही याच्यासारखा. म्हणजे आपण काय केलं होतं, ऑन हिटिंग दे बिकम सॉफ्ट, okay, and on cooling become hard. Like that way these polymers are cannot be remolded or recycled. The example of these polymers are the bakelite. Simple example आहे bakelite. हे example त्यामध्ये घ्या आणि हे example आपण काय करू शकतो तर आपला मोलिक्युलर फोर्सेस मध्ये असणार आहे. स्टुडंट तुम्हाला समजले का बघा, आपण क्लासिफिकेशन घेतलं 4 पार्ट्स मध्ये. पहिला पार्ट होता सोर्स वरती, दुसरा पार्ट होता स्ट्रक्चर वरती, थर्ड पार्ट बोर्ड वरती आहे पॉलिमरायझेशन प्रोसेस आणि फोर्थ पार्ट आहे मोलिक्युलर फोर्सेस. त्याचे एक्झाम्पल्स बोर्डवरती लिहून ठेवलेले आहेत की आपल्याला फक्त याच पॉईंटवरती फोकस करायचं आहे की जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल्स किंवा CETचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे. अंडरस्टँड. जे कोण आपण बघायला गेलेत त्यांनी तुमचे त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायला काय हरकत नाही आहे की जेणेकरून तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात त्यावेळी तुम्हाला त्याचे आन्सर्स फाइंड आउट करताना इझी पडेल. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ द टॉपिक. ओके, दॅट इज द ॲडिशन पॉलिमर्स. आता बघा आपण एक नवीन पार्ट घेतोय की ॲडिशन पॉलिमर्समध्ये कोणते पॉलिमर्स असतात. मी सिम्पली तुम्हाला पहिल्यांदा टॉपिक रिवाइज करतोय, त्याच्यानंतर त्याच्यावरती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. ॲडिशन पॉलिमर्स. तर ॲडिशन पॉलिमर्समध्ये 2 पॉलिमर्स असतात. एक असतो तुमचा LDPE, लो डेन्सिटी पॉलिमर. ओके, आणि दुसरा जो असतो तुमचा तो कुठला असतो तुमचा HDPE, हाय डेन्सिटी पॉलिमर. लो डेन्सिटी पॉलिमर ऑफ इथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिमर ऑफ इथिन. तर याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये बघा, सेकंड मनमध्ये
HDPE मध्ये एक क्वेश्चन विचारला जातो, दॅट इज द झिगलर नॅटा कॅटॅलिस्ट. तुमचा क्वेश्चन कुठला असणार आहे बघा, झिगलर नॅटा कॅटॅलिस्ट. हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट ऑफ टाइम विचारला जातो की HDPE मध्ये जो पॉलिमर आहे तो कोणता आहे, तो झिगलर नॅटा कॅटॅलिस्ट आहे. त्याचं फॉर्मेशन कसं दिलं आहे बघा तुम्हाला, फॉर्मेशन TiCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड प्लस ट्रायइथाइल ॲल्युमिनियम C2H5 thrice Al. ओके, दॅट इज द झिगलर नॅटा कॅटॅलिस्ट. 101% हा क्वेश्चन तुम्हाला असतो की याच्यामध्ये HDPE आहे, हाय डेन्सिटी पॉलिमर ऑफ इथिन. कसा आहे हा पॉलिमर, टिटॅनियम टेट्राक्लोराइड TiCl4 प्लस C2H5 थ्राइस दिलं आहे, ट्रायइथाइल, and the aluminum are known as the Ziegler-Natta catalyst. And some of the cases they asked the question like that, means कसा क्वेश्चन असेल बघा तुम्हाला, LDPE कुठे यूज करतात, वेअर दे आर युजेस LDPE. LDPE जो पॉलिमर आहे तो मोस्टली केबल्स, पॅकेजिंग बॅग्स, म्हणजे आपण काय करतो बघा इथं, इन्सुलेशन ऑफ केबल्स, इन्सुलेशन ऑफ केबल्स, केबल्सचं जे मटेरियल असेल अप्पर लेवलचं ते मेक करण्यासाठी वापरला जात असते. त्याच्यानंतर मेकिंग द टॉयज, ज्या सॉफ्ट टॉयज असतात त्यासुद्धा तिथं तयार केल्या जात असतात, बॅग्स असतात त्यासुद्धा तयार केल्या जात असतात. हा त्याचा काय असणार आहे तर युजेस असणार आहे, हे देखील आपल्याला माहीत असायला पाहिजे की LDPE कुठं यूज करतात. आता HDPE मध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे झिगलर नॅटा कॅटॅलिस्ट, तो ऑलरेडी आपण डिस्कस केला. LDPE कुठे यूज करतात किंवा HDPE कुठे यूज करतात, जार, बकेट्स, बॉटल्स, जार, बकेट्स, बॉटल्स, ड्रम्स एक्सेट्रा, याच्यामध्ये HDPE हा यूज केला जात असतो. हा तुमचा ॲडिशन पॉलिमर आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट आपल्या इथे कव्हर केलेला आहे आपण की ॲडिशन पॉलिमरमध्ये दोनच पॉईंट स्टडी करायचे आहेत, LDPE हा स्टडी करायचा आहे ॲज वेल एज HDPE स्टडी करायचा आहे. LDPEचा जर तुम्ही थिंकिंग करत असाल तर इन्सुलेशन ऑफ केबल, बॅग्स, टॉयज. HDPEचा यूज करत असाल तर झिगलर नॅटा कॅटॅलिस्ट याच्यामध्ये वापरला जात असतोय. आणि मग कशामध्ये यूज केला जातो तसं तर फॉर द मेकिंग ऑफ जार्स, बकेट्स, बॉटल्स, ड्रम्स एक्सेट्रा. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट, very important point, that is the preparation of nylon 6,6. preparation of nylon 6,6 हा पॉइंट आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6,6. तर पहिल्यांदा आता आपल्याला काय हा थेरॉटिकल पार्ट कधीच नाहीत विचारणार, बरोबर. तर आपल्याला काय विचारलं जाणार आहे बघा याच्यामध्ये, तर नायलॉन 6,6 हा जो पॉलिमर आहे तुमचा, त्या पॉलिमरमध्ये स्टार्टिंग मटेरियल कुठलं असतं, कुठलं असतं रे, तर पहिला असतो तुमचा हेक्झामिथिलीन डायमाइन, हेक्झामिथिलीन डायअमाइन अँड प्लस त्यामध्ये ॲडिशन कुठला असतो तुमचा, ॲडिशन असतो तुमचा ॲडिपिक ॲसिड. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा पॉलिमर असतो नायलॉन 6,6. आता इथं विचार करा की हेक्झामिथिलीन डायमाइन किंवा ॲडिपिक ॲसिड हा जर तुम्ही पॉलिमर घेत असाल तर तुमचा नायलॉन 6,6 पॉलिमर तयार होणार आहे. आणि दुसरा जो पॉलिमर आहे तुम्हाला की याला आपण कुठला पॉलिमर म्हणू शकतो तर ग्रोथ पॉलिमर. आता ऑलरेडी आपण एक डिस्कस केला बघा, नायलॉन 6चाच कुठला होता रे, नायलॉन 6 होता. याच्यासाठी स्टार्टिंग मेटल कुठला होता, ई कॅप्रोलॅक्टम, बरोबर ना. हा एक होता त्यामध्ये आपण यूज केलेला. या पद्धतीने तुम्हाला नायलॉन 6,6 आणि नायलॉन 6 जो आहे तो तुम्हाला इथं सांगता येईल. याच्यामध्ये बघा हेक्झामिथिलीन CH2 ग्रुप सेंटरला येणार आहे, डायअमाइन दोन्ही साईडला NH2 जॉईन करायचे आहे तुम्हाला. तेवढा आपण स्टडी केलेला आहे डायअमाइन कसा असतो. ठीक आहे, बघा आता आपण डायअमाइन कसा रिप्रेझेंट कराल रे तुम्ही, तर डायअमाइन दॅट इज द NH2 आणि हेक्झामिथिलीनचा ग्रुप घ्यायचा आहे तुम्हाला CH2 अगेन कुठला आहे ना तुमचा NH2 दॅट इज द हेक्झामिथिलीन डायअमाइन. सेम ॲज युजल ॲडिपिक ॲसिड, ॲडिपिक ॲसिड लास्टला काय बघा त्याचा IC ॲसिड्स म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोऑक्झॅलिक ग्रुप प्रेझेंट असणार आहे. तो कार्बोऑक्झॅलिक ग्रुप जो आहे तो तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे. हाऊ, लाईक दॅट वे, COOH, CH2 अँड द COOH. या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं म्हणजे तुम्हाला मिळणारा जो तुमचा सॉल्ट असेल दॅट इज द नायलॉन 6 असणार आहे. ओके, किंवा पॉलिमर असेल तर तुमचा नायलॉन 6 पॉलिमर तिथं तुम्हाला मिळणार आहे. सॉरी, नायलॉन 6,6 अँड नायलॉन 6 इज फ्रॉम द ई कॅप्रोलॅक्टम. या पद्धतीनं नायलॉन 6 आणि नायलॉन 6,6 याचं डिस्कशन आपण इथं थांबवते. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेऊया फक्त याच्यामध्ये. बघा एक महत्त्वाचा एक क्वेश्चन विचारला जात असतो तुम्हाला की बॅकेलाइट्स
किंवा व्हल्कनायझेशन ऑफ रबर. व्हल्कनायझेशन ऑफ रबर. व्हल्कनायझेशन ऑफ रबर यामध्ये तुम्ही कोणता पॉलिमर यूज करत असता व्हल्कनायझेशन किंवा कोणता सबस्टन्स यूज करताय. तर बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, दॅट इज द ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन. ट्रान्स 1,4 पॉलीआयसोप्रीन जो आहे तो तुम्ही व्हल्कनायझेशन ऑफ रबरसाठी यूज करत असता. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सल्फर डिस्कस करते, तो हार्ड असणार आहे, सॉफ्ट असणार आहे, कसा असेल तो तिथे डिस्कस करत असते. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्या टॉपिक मधला एक्झाम्पल्स ऑफ द सिंथेटिक रबर्स. एक्झाम्पल्स ऑफ द सिंथेटिक रबर. लक्षात घ्या, द सिंथेटिक रबरचे एक्झाम्पल्स आपल्याला व्हल्कनायझेशन ऑफ रबर्स नंतर सांगायचे आहेत. तर सिंथेटिक रबर कुठला असते बघा, त्यातला तर ए पार्ट कुठला येणार रे, ए पार्ट तुमचा तर ब्युना एस हा येऊ शकतो. त्यानंतर ब्युना एन येऊ शकतोय. ब्युना एस साठी जो स्टार्टिंग मटेरियल असतोय तो कुठला कुठला असतो रे, वन इज द स्टायरीन. ब्युना एस कसा प्रिपेअर करतो आपण इथं, तर इथं असणार आहे तुमचं CH डबल बॉन्ड CH2, दॅट इज द स्टायरीन. ओके. आणि नेक्स्ट असतो तुमचा 1,3 ब्युटाडाईन. 1,3 ब्युटाडाईन सिंपल आहे, हा प्रिपेअर करू शकतोय. ब्युटेन्स म्हणजे किती येणार तुमचे 4 आयटम्स येणार आहेत, 1, 2, 3 अँड 4. 1 नंबरला 2 नंबरला आणि 3 नंबरला डबल बॉन्ड जॉईन करा, दॅट इज द 1,3. आणि मग तुमचा जो हायड्रोजनचा नंबर आहे तो बॅलन्स करा. इकडे CH2 येणार आहे, इकडे CH2 येणार आहे, इथं CH येणार आहे, इथं CH येणार आहे, दॅट इज द 1,3 ब्युटाडाईन. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करता येईल, तर हे स्ट्रक्चर सांगता येईल. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा कुठला येणार आहे, तर ब्युनायस येणार आहे. हा सुद्धा क्वेश्चन 2013 मध्ये विचारला जात होता की BU स्टँड फॉर्स. तर BU कशासाठी यातला BU, तर BU आहे 1,3 ब्युटाडाईन. लक्षात घ्या. स्टायरीन S स्टँड फॉर्स, S कशासाठी आहे, स्टायरीन. अशा प्रकारचा हा क्वेश्चन तिथं विचारला गेला आहे JEE साठी. ब्युनाइज झाला. त्याच्यानंतर सेकंड कुठला असेल रे, सांगा पटकन. तर सेकंड असणार आहे तुमचा बी पार्ट त्यातला ब्युना एन. कुठला असणार आहे, ब्युना एन. आता हा जो ब्युना एनचा जर विचार केला तुम्ही, विच इज ऑल्सो 1,3 ब्युटाडाईन आणि सायनाइड, सेम ॲज युजल 1,3 ब्युटाडाईन. आणि जो ऑर्लॉनच्या प्रिपरेशनसाठी आपण वापरलेला कुठला वापरलेला, NCH2 डबल बॉन्ड CH आणि ह्याला जॉईन केला होता बघा आपण CN. हा जो आहे तो आपण ब्युना एनच्या प्रिपरेशनला वापरतोय. मगाशी आपण काय केलं होतं बघा, एक रबर घेतला होता थर्ड पार्ट C, निओप्रीन घेतला होता. निओप्रीन घेतला होता ना तुम्ही, निओप्रीन कशापासून प्रिपेअर केला होता हे सुद्धा सांगितलं होतं मी. कशापासून रे, क्लोरोप्रीन पासून निओप्रीन हा रबर प्रिपेअर केला जात असतो. दॅट इज द पार्ट. ओके. आता लास्ट पार्ट टॉपिक मधला आपण घेतोय बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. तुम्हाला क्वेश्चन्स काय येतात हे लक्षात घ्या, की आता आपण टॉपिक तुम्ही असं म्हणा स्टेट बोर्ड आहे मग मला थेरी लिहत बसायचं आहे, अजून खूप सारं पाहिजे असं नाही आहे. आपल्याला 1 आवर्समध्ये मॅक्झिमम रिव्हिजन झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचे क्वेश्चन देखील सॉल्व्ह झाले पाहिजे. लास्ट पार्ट घेऊया आपण बघा, बायो डिग्रेडेबल आणि दुसरा असणार आहे अँड नॉन डिग्रेडेबल. मला सांगा कोण सांगेल रे मला, की आता बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबलमध्ये आपल्या बुक्समध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ती कोणत्या पॉलिमरचे आहेत, तर ती सगळीच्या सगळी एक्झाम्पल्स बायोडिग्रेडेबलचे आहेत. हे लक्षात घ्या. नॉन डिग्रेडेबल माहिती आहे तुमच्याकडे, प्लास्टिक इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन बायोडिग्रेडेबल. आता बायोडिग्रेडेबलमध्ये आपण कुठले कुठले बघितले होते, PHBV. हे सांगत नाही मी तुम्हाला, हे माहिती आहे आपल्याला, हे नेमच येणार आहे. ओके. पॉलिहायड्रॉक्सी ब्युटरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट, दॅट इज द PHBV. नेक्स्ट दिलाय तुम्हाला डेक्स्ट्रॉन. बघा नेक्स्ट कुठला दिलाय, डेक्स्ट्रॉन. आणि थर्ड जो दिलाय तो दिलाय नायलॉन टू नायलॉन 6. नायलॉन टू नायलॉन 6. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. बघा मी एरो दाखवलेलं आहे तिथं. एरोमध्ये काय केलं आपण, बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे कुठला, PHBV, डेक्स्ट्रॉन आणि नायलॉन टू नायलॉन 6. दीज आर द एक्झाम्पल्स. नाव इन केस ऑफ द PHBV याच्यामध्ये कोणता स्टार्टिंग मटेरियल वापरतोय आपण, तर त्यामध्ये 3 हायड्रॉक्सी
ब्युटॅनॉइक ॲसिड आणि पेंटॅनॉइक ॲसिड वापरत असतो आपण. काय बघा याचं नेम, 3-हायड्रॉक्सी OH ग्रुप असणार आहे, ब्युटॅनॉइक ॲसिड. अँड सेकंड प्लस करायच्यामध्ये 3-हायड्रॉक्सी कुठला रे, पेंटॅनॉइक ॲसिड. हा तुम्ही यूज करणार आहे. आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा PHBV. सेकंड डेक्स्ट्रॉन, लॅक्टिक ॲसिड आणि ग्लायकॉलिक ॲसिड. काय काय दिलं बघा तुम्हाला. डेक्स्ट्रॉन म्हणजे कोणता आहे, लॅक्टिक ॲसिड प्लस ग्लायकॉलिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड प्लस कुठला असणार तुमचा, ग्लायकॉलिक ॲसिड असणार आहे. आणि थर्ड वन, दॅट इज द लास्ट वन, ग्लायसिन अँड ई अमिनो कॅप्राइक ॲसिड. ग्लायसिन ई अमिनो कॅप्रोइक ॲसिड. चेक हिअर. PHBV जो पॉलिमर आहे तो कुठला आहे बघा, 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ॲसिड, 3-हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ॲसिड, याचं कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट वन आहे डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉनमध्ये काय आहे, लॅक्टिक ॲसिड प्लस ग्लायकॉलिक ॲसिड आहे. थर्ड नायलॉन 2 नायलॉन 6 कुठला आहे, ग्लायसिन ई अमिनो कॅप्रोइक ॲसिड. दॅट इज द रिव्हिजन ऑफ द पॉलिमर. म्हणजे आता आपण जे बघितले ते शॉर्ट पॉईंट्स आपण घेतले कशाच्या रिलेटेड, तर पॉलिमरच्या रिलेटेड. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर याच्यावरती आलेले क्वेश्चन्स किंवा येऊ शकतात अशा क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, थोडे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही सॉल्व्ह होतात का बघा आणि मला सांगा की याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला. ओके, चेक हिअर. फर्स्ट क्वेश्चन ऑफ द CET. क्वेश्चन काय बघा आपला, टेफ्लॉन इज. क्वेश्चन काय बघा, फर्स्ट क्वेश्चन, टेफ्लॉन इज. आणि त्याचे ऑप्शन्स आपल्याला काय काय दिले ते नोट करून घेऊया आपण. तर पहिला ऑप्शन आहे, ए ऑप्शन, टेफ्लॉन इज दॅट इज द CF2 इज द टेफ्लॉन. बी ऑप्शन आहे तुमचा CF2 नंतर CCl2 single bond CCl2 out of bracket N. N is the number of molecules. C असणार आहे CBr2 out of bracket N. आणि D दिलेला आहे तुमचा CF2 and Cl2 या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. तर आता मला सांगा, टेफ्लॉन काय सांगितलं होतं रे आपण इथं, फ्लोरीन असतो इथं, फ्लोरीन. तर त्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे, मी मगाशीच घेतला होता, तर त्यातला ए ऑप्शन आहे, तो ऑप्शन करेक्ट आहे. तुम्हाला समजलं लगेच. कारण जर आपण ओव्हरऑल बुकमध्ये बघितलं तर आपल्याकडं CCl2, CBr2, CF2 हा सबस्टन्सच नाही आहे पॉलिमरमध्ये आत्तापर्यंत घेतला आपण. तर याचं एक्झाम्पल कुठलं येणार आहे तुमचं, टेफ्लॉन हे एक्झाम्पल येणार आहे. ठीक आहे, द फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, टेफ्लॉन जो आहे तो टेफ्लॉन घेऊया आपण. त्यानंतर नेक्स्ट दिलाय तुम्हाला क्वेश्चन, पॉलीस्टायरीन इज अ. सेकंड क्वेश्चन काय बघा तुम्हाला, पॉलीस्टायरीन. पॉलीस्टायरीन इज अ और ॲन, म्हणजे कोणताही वापरा त्यामध्ये, अ और ॲन असेल तुमचा. तर कोणता पॉलिमर आहे, तर नावं काय काय दिलेत बघा. दॅट इज कॉल्ड ॲज द ए इज द फायबर. बघा आठवा की फायबरमध्ये आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं. बी दिलाय तुम्हाला थर्मोप्लास्टिक, जर तुमचं लक्ष असेल मगाशी तर मी घेतला होता बघा तुम्हाला थर्मोप्लास्टिक. सी दिलाय तुम्हाला इलॅस्टोमर अँड डी दिलाय थर्मोसेटिंग. रीड द ऑप्शन्स केअरफुली. कुठले कुठले आहेत, पॉलीस्टायरीन आहे, पॉलीस्टायरीन शोधायचं आहे तुम्हाला, फायबर, थर्मोप्लास्टिक, इलॅस्टोमर और थर्मोसेटिंग. तर कोणता असेल यातला बघा. आपण एक एक ऑप्शन क्लिअर करूया. फायबर, कारण का तुम्हाला 4 पॉईंटचे 4 क्वेश्चन्स मिळून जातील. फायबरचं जर एक्झाम्पल तुम्ही घेतला फायबर, तर फायबर याच्यामध्ये कोणता येतो, नायलॉन 6 येतो, नायलॉन 6. त्यामुळे हा ऑप्शन ऑब्विसली नसणार आहे. दुसरा घेऊया, इलॅस्टोमर घ्या. इलॅस्टोमरमध्ये मी मगाशी सांगितलं बघा, कुठला येतो तुमचा, निओप्रीन येतो, वल्कनायझेशन ऑफ रबर, त्यामुळे हा सुद्धा नसणार आहे. थर्मोसेटिंगमध्ये तुम्ही आला तर तिथं असणार आहे बॅकेलाइट.
म्हणजे हा सुद्धा नसणार आहे. बघा 4 एक्झाम्पल झालं. आपल्याला समजायला पाहिजे की फायबरचं एक्झाम्पल जर त्यांनी विचारलं इन फ्युचरमध्ये तर नायलॉन 6 असतं, हे सुद्धा क्लिअर केलं आहे आपण. इलास्टोमरचं कुठलं एक्झाम्पल असतं तर निओप्रीन असतं, हे सुद्धा क्लिअर झालं आपलं. आणि थर्मोसेटिंगमध्ये कुठलं असतं तर बॅकॅलाइट. मग राहिला कुठला तुमचा तर थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिकमध्ये हे त्याचं काय असणार आहे तर करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे पॉलिस्टायरीन इज ॲन अ थर्मोप्लास्टिक पॉलिमर. दॅट इज द सेकंड क्वेश्चन. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा तुमचा. CH2 C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 और Cl. ओके, हा आपल्याला दिलेला आहे. मग अशी मी घेतलं होतं मुद्दा म्हणून तुम्हाला मी स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं होतं. इज अ रिपीटिंग युनिट इन द, बघा काय सांगितलं तुम्हाला क्वेश्चन काय आहे. इज अ रिपीटिंग युनिट इन द. कशामध्ये आहे हा रिपीटिंग युनिट हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात घ्या, याचं जर तुम्ही नेम घेतलं तर हा क्लोरोप्रीन आहे. क्लोरोप्रीन त्याच्यापासून आपण रिपीटिंग युनिट कशामध्ये असं विचारले, त्याच्यापासून आपण काय तयार केला होता रे, काय केला होता, क्लोरोप्रीनपासून निओप्रीन तयार केला होता. तर आपल्याला ऑप्शन्स त्यांनी दिले आहेत बघा. क्लोरोप्रीन, आयसोप्रीन, बघा काय काय ऑप्शन्स आहेत. ए ऑप्शन क्लोरोप्रीन हा एक ऑप्शन दिला आहे आपल्याला. बी ऑप्शन दिला आहे आयसोप्रीन. सी ऑप्शन दिलेला आहे निओप्रीन. अँड लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे बॅकेलाइट. अगेन आपण काय करायचं, आपण काय करतो एक्झाममध्ये बघा, करेक्ट शोधतो. करेक्ट शोधत बसला तर कन्फ्युजन होणार आहे. आपण काय करतो, ज्यावेळी तुम्ही स्टडी करता ना ते चारही ऑप्शनचा स्टडी करायचा, म्हणजे तुमची मॅक्झिमम क्वेश्चन्सची तयारी होते. तर तुमच्या लक्षात घ्या की हा कुठला पॉलिमर आहे, याचा आन्सर आपल्याला माहीत आहे की हा जर क्लोरोप्रीन असेल. ओके, रिपीटिंग युनिट कशामध्ये असं विचारले, तुम्ही तुम्हाला कन्फ्यूज केले इथं. तर क्लोरोप्रीन हे त्याचा नेम आहे म्हणून मुलं काय करतील डायरेक्टली क्लोरोप्रीन लिहितील, पण नाही आहे. रिपीटिंग युनिट कशाचा आहे तो, याच्यापासून निओप्रीन तयार होते. सो याचं जे आन्सर असेल करेक्ट आन्सर ते कुठलं येणार आहे तुमचं, निओप्रीन येणार आहे. ओके, द क्वेश्चन इज सॉल्वड. नेक्स्ट, ऑर्लॉन हॅज अ युनिट. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय घेऊया आपण इथं. ऑर्लॉन हॅज अ युनिट. आता पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की ऑर्लॉन कसा असतो. ठीक आहे, तर ऑर्लॉनचं स्ट्रक्चर ड्रॉ करूया आपण. काय येणार बघा इथं, CH2 CH अँड Cl हे त्याचं स्ट्रक्चर आहे. दॅट इज द ऑर्लॉन. करेक्ट. मग हा युनिट कशाचा आहे तर तुम्हाला विचारले त्याने बघा, ऑर्लॉन हॅज अ युनिट ऑफ एनीवन. ऑप्शन्स देतो त्यानुसार तुम्हाला सांगायचं. ॲक्च्युली हा तुम्हाला दिलेला नाही, हा मी तुम्हाला सांगितलं आहे. ऑर्लॉन असं असतो. A, B, C अँड D हे 4 ऑप्शन्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ए साठी दिलाय बघा तुम्हाला आयसोप्रीन, ॲक्रोलीन. नेक्स्ट दिलाय ॲक्रोलीन. सी दिलेला आहे त्याच्याकरता ॲक्रोलीन नंतर ग्लायकॉल अँड विनिल सायनाइड. ग्लायकॉल अँड विनिल सायनाइड. चेक करा काय आहे इथं, CN हा ग्रुप कशासाठी असतोय, सायनाइड. एक्झाम्पल काय, आन्सर काय येणार मग याचं, विनिल सायनाइड. एंड, संपलं. या पद्धतीने आपल्याला पॉलिमर्स. आता बघितलं आपण काय केलेलं आहे, तुम्हाला रिवाइज केलेले आहेत. आणि मॅक्झिमम कंटेंट असा दिला होता मी तुम्हाला की जेणेकरून त्याचा स्टडी करून तुम्हाला याचे जे असतील ते MCQs सॉल्व्ह करता येतील. थोडे MCQs मी दिलेले आहेत. ऑब्व्हियसली तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल की या टॉपिक संदर्भात ज्यावेळी तुमचे आमचे व्हिडिओज येतील त्यावेळी तुम्ही आमच्याकडे कॉल करा. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती आम्ही आणखी एक्स्ट्रा लेक्चर्स दिले जातील आणि आपण ते काय करूया, तुमचे जे डाउट्स क्लिअरन्स आहे तो दिला जाईल. त्याच्या खाली तुम्हाला वाटल्यास नंबर दिला जाईल आमच्या इन्स्टिट्यूटचा, त्याच्यामार्फत तुम्ही आमच्याकडे असं कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, अँड वी आर सॉल्व other examples on the polymers. Thank you.